So good morning, everybody. See, very few students have joined, so we'll wait for some more minutes so that others can join, and then we will start. Okay, around 19-20 students have joined. So, what is the status in the previous lecture? Hello, can somebody confirm? What was the status in number of students in previous lecture? So that we can understand whether we should wait or start. Can anybody answer? Ajit Gaikwad? Ajit? Yes, sir. How many students were there in the previous lecture? Sir, up to there 35. 35, but we have only 20. Just it has that lecture is completed just some minutes ago, no? किती वाजता संपला lecture, previous lecture? Sorry, sir. The 35 students are present in yesterday lecture. हा Yesterday, सकाळचा but पहिला हा previous lecture is not here, sir. Madam, not झालं नाही conducted. sir previous lecture. You didn't attend or it was not conducted? It was not conducted. Okay, doesn't matter. Okay, so say only 20 students, 18 students are here in the class now, attending this lecture. So, okay, so we'll try to start slowly. Okay, let it be anything. So basically, आपण तर सगळं complete syllabus संपवलेलाच आहे आणि जवळजवळ सगळे चॅप्टर्स आपण व्यवस्थित कव्हर केलेले आहेत, भरपूर वेळ दिलेला आहे. जवळजवळ 100च्या आसपास आपण लेक्चर घेतले मागच्या सिलेबस संपवायला. आणि आता त्यात काही थोडाफार आता आपल्याला जर थोडासा वेळ असेल म्हणजे आहे आता, तर आपण काय करू की जी बाग आपण थेअरीमध्ये नव्हता परंतु आयसी इंजिनच्या दृष्टीनं महत्वाचा आहे असा काही भाग जो का प्रॅक्टिकल मध्ये आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. सो वी विल डिस्कस दोज पार्ट्स विच आर देअर इन द practicals but not in the lecture. Okay, so we'll try to discuss something about engine systems today. Okay, so there are different systems in the so is my screen visible to everybody? Is my screen visible to everybody?
Yes. Yes, sir. Visible, and my voice is Yes, also sir. audible. Okay, 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 and my voice is also audible. Okay. So आता आपण काय करू की थोडंसं इंजिन सिस्टम्स बद्दल शिकू. इंजिन सिस्टम्स पूर्वी हा 4 नंबरच्या चॅप्टर मध्ये हा भाग इन्क्लूड केलेला होता आणि लास्ट रिव्हिजन मध्ये काय झालं की थोडंसं हा सब्जेक्ट वरून खालती आल्यामुळं सगळ्या शिक्षकांचं मत जी सिलेबस डिस्कस करत होते त्यांचं मत असं झालं की थोडंसं आपण ह्यातला कंटेंट कमी करूया आणि मग कंटेंट कमी करूया असं म्हणल्यानंतर मग आता कुठला कंटेंट कमी करायचा तर असं ठरलं की मग जी काय आपण कंटेंट प्रॅक्टिकलला शिकवणार आहे तो जर आपण थिअरीच्या पार्ट मधून वगळला तर कमीत कमी नुकसानमध्ये म्हणजे आपल्याला हे करता येईल म्हणजे जास्त मुलांचं न नुकसान होता आपल्याला आपला सिलेबस कमी करायचा हे पण गाठता येईल आणि त्या हिशोबाने हा चॅप्टर कमी केलेला होता परंतु हा चॅप्टर सध्याच्या सिलेबस प्रमाणे प्रॅक्टिकल मध्ये आहे तर बघूया आपण याच्याबद्दल थोडंसं आपण इथं डिस्कस करूया तर इंजिन सिस्टम्स तर हा जसं मी सांगितलं इट वॉज पार्ट ऑफ चॅप्टर नंबर 4 प्रिव्हियसली नाव we have so many engine systems. इंजिन बेसिक आपण कशाला म्हणतो एक सिलेंडर आहे एक पिस्टन आहे त्या पिस्टनला कनेक्टिंग रॉड आहे त्याला क्रँकशाफ्ट कनेक्ट केले आणि ज्या वेळेला पिस्टन रेसिप्रोकेट होतंय त्यावेळेला ते क्रँकशाफ्ट फिरतंय आणि अशा प्रकारे the chemical energy in the fuel is converted into mechanical energy is converted into heat energy and heat energy is converted into mechanical energy अशा प्रकारे ते कन्व्हर्जन्स होत जाते तर ही झाली तुमची बेसिक इंजिन परंतु इंजिन म्हणजे तेवढंच नाहीये तर इंजिनला बऱ्याच सिस्टम्स असोसिएटेड सिस्टम्स असतात बरोबर तर त्यातल्या कुठल्या सिस्टम असू शकतात जे असोसिएटेड आहेत तर त्यातल्या काही सिस्टम आज आपण शिकणार आहोत डिस्कस करणार आहोत तर एअर सिस्टम म्हणजे एअर इंडक्शन सिस्टम ज्या सिस्टम मधून एअर इंजिनला पुरवलं जातं त्या सिस्टमला आपण एअर इंडक्शन सिस्टम असं नाव देतो परत एक एअर एक्झॉस्ट सिस्टम आहे जसे आपण एअर इनलेट देतोय तसे एक्झॉस्ट पण येत आहे तर एक्झॉस्ट सिस्टम एक दुसरी सिस्टम असते बरोबर परत कूलिंग सिस्टम आहे लुब्रिकेशन सिस्टम आहे अशा इंजिनला असोसिएटेड इग्निशन सिस्टम आहे अशा इंजिनला असोसिएटेड वेगळ्या सिस्टम्स असतात आणि इंजिनला व्यवस्थित काम करण्यासाठी या सर्व सिस्टम्सची मदत घ्यावी लागते ओके सो इंजिन हॅज टू गेट द असिस्टन्स फ्रॉम दिस पर्टिक्युलर so called engine systems for its functioning म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जोपर्यंत इग्निशन सिस्टम व्यवस्थित वर्क करत नाही तोपर्यंत इग्निशन प्रोसेस व्यवस्थित होणार नाही बरोबर म्हणजे इग्निशन व्यवस्थित नाही झालं तर कंबशन व्यवस्थित होणार नाही कंबशन व्यवस्थित नाही झालं तर पॉवर कन्व्हर्जन व्यवस्थित होणार नाही बरोबर तसं कूलिंग व्यवस्थित नाही झालं तर इट इज गोइंग टू इफेक्ट द परफॉर्मन्स ऑफ द इंजिन बरोबर असं वेगळ्या सिस्टम जी इंजिनच्या ऑपरेशन मध्ये मदत करतात डायरेक्टली इनडायरेक्टली अँड देअर बाय कॉन्ट्रीब्युटिंग इन टू द परफॉर्मन्स ऑफ द इंजिन तर त्यातल्या काही सिस्टम आपण आज डिस्कस करू फर्स्ट सिस्टम इज एअर इनटेक सिस्टम एअर इनटेक सिस्टम म्हणजे काय तर ज्या सिस्टम मधून आपल्याला एअर सप्लाय केली जाते दिसतंय एअर आपण इंजिनला सप्लाय केली इथं ह्या पाईपाच्या मार्फत आपण इंजिनला एअर आपण सप्लाय करतो बरोबर तर या सिस्टम मधून आपण ज्या वेळेला एअर सप्लाय करतो त्यावेळेला एअर इज गोइंग टू एंटर here we have some air filter and then it is after filtering it is supplied to the engine okay so it is filtered and then it is supplied to the engine बरोबर मग असं होत असताना
So you can see over here, this is supplying. Air is being supplied, and from here it goes further. ओके, तर ही झाली तुमची एअर इंडक्शन सिस्टम. ओके, आणि असं असतं. तर इथं बघा 1 2 3 4 4 इनलेट आहेत. एअर इकडून आली, त्याचे 4 भाग झाले आणि ती 4 सिलेंडरला गेले. बरोबर, एअर इकडून आली, इथं 1 2 3 4 4 भाग झाले, 4 सिलेंडरला गेले. सो दॅट इज हाऊ वी हॅव इंडक्शन सिस्टम और एअर इंडक्शन सिस्टम विच इज गोइंग टू बी देअर. मग आता ह्यात तुम्हाला महत्वाचं म्हणजे ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर काय महत्वाचं आहे. तर ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर ज्या वेळेला आपण असं डिस्कस करतो त्यावेळेला इथं तुम्ही बघाल तर एअर इथून एंटर होते. हा सिलेंडर एवढा अंतरावर आहे, परंतु इथला सिलेंडर खूप जवळ अंतरावर आहे. आणि त्यामुळे काय होतं, जसं आपण पूर्वी पण डिस्कस केलेलं असेल, तर की जी सिलेंडर जवळ आहे त्याला प्रेशर ड्रॉप कमी होतो आणि इकडं प्रेशर ड्रॉप जास्त होतो. आता प्रेशर ड्रॉप म्हणजे काय, तर इथला प्रेशर आणि इथला प्रेशर ह्याच्यामधला डिफरन्स जो आहे त्याला आपण प्रेशर ड्रॉप असं म्हणतो. आणि हा प्रेशर ड्रॉप आहे तो वाढत जातो, वाढत जातो. कधी जसं अंतर वाढेल तसं, जसं अंतर वाढेल तसं. बरोबर, मग ज्या वेळेला अंतर वाढतं त्यावेळेला प्रेशर ड्रॉप वाढतोय. आणि आता वाढतोय म्हणजे काय, तर त्या सिलेंडरला ज्या म्हणजे लांबच्या सिलेंडरला कमी दाबानं मिक्सर पुरवठा होतोय आणि जवळच्या सिलेंडरला कंपॅरेटिव्हली जास्त दाबानं मिक्सर सप्लाय होतोय. आता दाब जास्त आहे म्हणजे काय, प्रेशर जास्त आहे म्हणजे ऑब्विसली क्वांटिटी जास्त इथे जाते. सो देर इज गोइंग टू बी change in the amount of mixture supplied to the cylinders depending on the distance the mixture has to travel from one particular origin point. तर या पॉइंट पासून आपण धरलं तर ही जास्त अंतर जास्त असल्यामुळं या सिलेंडरला मिक्सर विल बी अवेलेबल ॲट लेसर प्रेशर compared to this cylinder which is nearer to this particular point. मग आता आपल्याला असं चालेल का, तर नाही. का, तर त्याचं कारण असं आहे की जर आपण वेगळ्या वेगळ्या क्वांटिटीमध्ये मिक्सर आपण वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला दिलं तर पॉवर वेगळ्या वेगळ्या प्रमाणात त्या सिलेंडरमध्ये तयार होईल. म्हणजे ज्या सिलेंडरमध्ये आपल्याला जास्त मिक्सर मिळतंय तिथं जास्त पॉवर तयार होईल आणि ज्या सिलेंडरमध्ये मिक्सर कमी मिळतंय तिथं आपल्याला कमी पॉवर तयार होईल. आता ह्याचा परिणाम काय होईल, तर ह्याचा परिणाम होईल व्हायब्रेशन. ती कसं काय, कारण आपल्याला काय पाहिजे की जी क्रँकशाफ्ट आहे ती युनिफॉर्मली फिरलं पाहिजे, युनिफॉर्मली फिरलं पाहिजे. म्हणजे आता आपल्याला असं गृहीत धरू की आपण ती असं गोल फिरतंय शाफ्ट क्रँकशाफ्ट आणि त्याच्या एका पर्टिक्युलर अँगलला पोहोचल्यानंतर एका पर्टिक्युलर सिलेंडर मधून पॉवर स्ट्रोक येतोय. नंतर ती थोडंसं फिरतंय आणि एक पर्टिक्युलर अँगल पोहोचल्यानंतर दुसऱ्या सिलेंडर मधून पॉवर स्ट्रोक येतोय. बरोबर, आणि हे सगळे पॉवर स्ट्रोक इक्वल असेल तर त्याचं मोशन आहे ते युनिफॉर्म रोटरी मोशन असणार आहे. परंतु ती जर अनइक्वल असेल, ह्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स, क्रँकशाफ्टवर ऍक्ट होणारा फोर्स जर अनइक्वल असेल तर काय होणार, द shaft is going to have a non-uniform motion, non-uniform motion. बरोबर, म्हणजेच नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, कधी त्याचा स्पीड जास्त व्हायचा प्रयत्न करेल, कधी त्याचा स्पीड कमी व्हायचा प्रयत्न करेल. सो द स्पीड इज गोइंग टू फ्लक्च्युएट अँड द फ्लक्च्युएशन विल रिझल्ट इन व्हायब्रेशन्स. तर इंजिनचं व्हायब्रेशन तयार होईल जर तुम्हाला सप्लाय कंटिन्युअसली सगळ्या सिलेंडरला एकसारखा नाही देता आला तर. मग ते होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर. तर ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर तुम्हाला अशी व्यवस्था करावी लागेल, काहीतरी अशी व्यवस्था करावी लागेल की जेणेकरून तुम्हाला सगळ्या सिलेंडरला एकसारखं मिक्सर पोचलं पाहिजे. तर पहिल्यांदा आपण ही स्लाइड वाचूया आणि त्यानंतर पुढे जाऊ. एअर इनटेक मॅनिफोल्ड असतं, बरोबर. तर ती पाईपलाईन जी कनेक्शन आहे, एक कन्वर्टेड इनटू 4 लाईन्स अँड देन इट इज सप्लाइंग द मिक्सचर टू द सिलेंडर, त्या पाईपलाईनला आपण इनटेक मॅनिफोल्ड म्हणतोय. इथं सुपरचार्जर सुद्धा कनेक्ट केलं जातं. तर सुपरचार्जर बसवायचं असेल तर आपल्याला माहिती आहे हाय प्रेशर एअर आपण सप्लाय करतो, डेन्सिफाईड एअर सप्लाय करतो, त्यावेळेला आपण त्याला सुपरचार्जर बसवतो. तर सुपरचार्जर इथं बसवलेलं असतं. एअर फिल्टर इज यूज टू रिमूव्ह द डस्ट. एअर फिल्टर कशासाठी यूज करायचं, तर टू रिमूव्ह द डस्ट पार्टिकल्स बिफोर एअर इज बिंग सप्लाइड टू द इंजिन. Supercharger is used to increase the
pressure or densify the air before air is applied to the engine cylinder. Air is first drawn through the filter to catch the dirt particles that may cause excessive wear and cylinder. म्हणजे हे dirt particles जर आपण आतमध्ये जाऊ दिले तर wear and tear होणार आहे, म्हणून आपण त्याला पहिल्यांदा फिल्टर करून टाकलं. There are two types of filters, dry type of filters and it is also called as cloth type of filter and wet type or oil impingement type. तर वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स इथे सांगितले, बरोबर. तर ओके, तर आपण बिफोर गोईंग हेड आपण आता काय डिस्कस करणार होतो की जी मॅनिफोल्ड आहे ती मॅनिफोल्ड आपल्याला जी काय डिझाईन करणार आहोत आपण, तर ती मॅनिफोल्ड आपल्याला अशा प्रकारे डिझाईन केलं पाहिजे की दॅट इज गोइंग टू सप्लाय द एअर टू द सिलेंडर्स in such a manner that all the cylinders are going to receive equal amount of mixture. तर त्याचं मग काय करायचं, तर आपण काय करू शकतो, आपल्याला माहिती आहे डायमीटर वाढवलं तर मिक्सचर जास्त जाणार, डायमीटर कमी केलं तर मिक्सचर कमी जाणार, बरोबर. एअरचं किंवा मिक्सचरचं आणि वॉलचं फ्रिक्शन वाढलं तर फ्लो वेलोसिटी कमी होणार आणि फ्रिक्शन कमी केलं तर फ्लो वेलोसिटी वाढणार, बरोबर. वेगळ्या वेगळ्या शेप, क्रॉस सेक्शनल शेप, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट सरफेस एरिया वेगळा असतो, ओव्हल शेप असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट सरफेस वेगळा असतो, स्क्वेअर शेप असेल तर कॉन्टॅक्ट सरफेस वेगळा असतो. मग जास्त कॉन्टॅक्ट सरफेस झाला तर फ्रिक्शन जास्त झालं म्हणजे प्रेशर ड्रॉप जास्त झाला, आणि कमी कॉन्टॅक्ट सरफेस आला तर फ्रिक्शन कमी झालं म्हणजे प्रेशर ड्रॉप कमी झाला. मग आपण काय करणार, व्हॉट वी विल बी डुईंग, वी विल बी प्लेइंग विथ दिस पर्टिक्युलर पॅरामीटर्स व्हॉट एव्हर वी हॅव नाउ डिस्कस्ड, ओके, अँड वी विल एन्श्युअर दॅट ऑल द सिलेंडर्स आर गोइंग टू गेट इक्वल अमाऊंट ऑफ मिक्सचर, बरोबर. म्हणजे डायमीटर, सरफेस फ्रिक्शन, शेप, साईज अँड सो मेनी थिंग्स, ओके. तर या पाईपशी अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सचे आपण परम्युटेशन कॉम्प्युटेशन करणार आणि देन वी विल एन्श्युअर. सो दिस इज द ड्युटी ऑफ अ मेकॅनिकल इंजिनियर. सो दॅट इज वेअर द डिझाईन ऑफ intake manifold comes into picture. So as a mechanical engineer, it will be your duty to design an intake manifold, and what you have to ensure that all the cylinders are going to get equal amount of air fuel mixture all the times. Okay, आता ही हा जो फिल्टर इथं दाखवला आहे, सो दिस इज बेसिकली एअर फिल्टर, ओके, पेपर टाइप ऑफ एअर फिल्टर, generally used for bigger particles. So there will be many types of filters, okay, that can be used. So ही दिसतंय तुम्हाला इथं फिल्टर एलिमेंट आहे, इथं फिल्टर एलिमेंट आहे, बरोबर. हे ऑइल बाथ टाइप ऑफ फिल्टर आहे, तर इथं काय आहे, खाली ऑइल टाकले तर जी काय एअर येणार आहे ती अशी येणार आणि ह्या ऑइल मधून ती पुढे जाणार अशी. आता हे ऑइल बाथ टाइप ऑफ फिल्टर झालं, ऑइल बाथ टाइप ऑफ फिल्टर. मग काय झालं, एअर अशी येणार, असे या ऑइल मधून ती एअर पुढे जाणार, कारण सक्शन होते म्हटल्यानंतर ह्याच्या आतमध्ये काय असेल तर ती बाहेर येतं, बरोबर. आपण तोंडाने समजा कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये आतमध्ये हवा सोडली तर काय होणार, ती हवा बॉटलमध्ये त्या कोल्ड्रिंक मधून बबलच्या स्वरूपात कोल्ड्रिंक मधून सरफेसवरती येईल. सो इन फॉर्म ऑफ बबल्स इट विल कम आउट ऑफ द ऑइल. आणि या प्रोसेसमध्ये काय होतंय की आपल्याला माहिती आहे एअर मध्ये आपल्याला काय करायचं की फिल्टर करायचं आहे तर सॉलिड पार्टिकल्स. परंतु काय होतंय की या ऑइल मधून जात असताना the solid particles are getting wet and they will become heavy, bro, and they will not be able to leave the oil. Unlike gas is not going to be pulled and the gas is going to escape from the oil, and all the solid particles are getting held back in the oil because it is getting wet. एकदा का ते ऑइल मध्ये भिजलं गेलं and you know the oil is sticky in nature. So G particles भिजले गेले, so that will remain in the oil itself, and those gas molecules obviously they are not going to be getting wetted, etc., and they will be escaping out of the oil, and therefore here
we will be able to get fresh air. तर काय काय वेळेला मग इथं ऑइल टाकतात आणि इथं परत दुसरं फिल्टर एलिमेंट टाकतात, मेश टाइप ऑफ फिल्टर एलिमेंट टाकतात. मग इथं डबल स्टेज फिल्टरिंग होत आहे ऑइल मधून आणि त्याच्यानंतर ह्या मेश एलिमेंट मधून आणि नंतर परत जातं. सो लाईक दिस देर विल बी फिल्टर्स. म्हणजे पहिल्यांदा फिल्टर केलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मॅनिफोल्डचं डिझाईन करून आपण वी आर गोइंग टू एन्श्युअर दॅट द मिक्सचर इज गोइंग टू रीच द एअर फिल मिक्सचर. आता एसआ इंजिन मध्ये असेल तर आपण काय करणार, एअर पहिल्यांदा ह्यातून घेणार, त्याच्यानंतर इथं पुढे कार्बोरेटर बसवणार, कार्बोरेटर मध्ये आपण एअर फ्युअल मिक्सचर तयार करणार आणि ते मिक्सचर परत आपण इंडक्शन मॅनिफोल्डला देणार. डिझेल असेल तर एअर घेणार आणि एअर डायरेक्टली वी आर सप्लाइंग टू द इंडक्शन मॅनिफोल्ड. सो देर विल नॉट बी एनी कार्बोरेट रिक्वायरमेंट ऑफ द कार्बोरेटर. ओके, सो हे झालं नॅचरली ऍस्पिरेटेड इंजिन. पण सुपरचार्जर असेल तर काय होणार, सुपरचार्जर असेल तर मग आपण त्याला इथं काय करणार, इथं पहिल्यांदा आपण एक सुपरचार्जर बसवणार. सो व्हॉट विल डू, विल टेक द चार्जर. सुपरचार्जर म्हणजे काय, इट इज अ डिव्हाइस विच इज गोइंग टू बूस्ट द प्रेशर और डेन्सिफाय द एअर. बरोबर, हा या एअर आतमध्ये घेतली आणि इथून आपण कॉम्प्रेस्ड एअर वी आर गोइंग टू सप्लाय टू द filter, and then after filtering it, it will be going to the carburetor if it is a SI engine, and it will go to the directly to the intake manifold if it is a CI engine. Okay, so that is about the air filter. Okay, तर ही झाली एअर इंटेक सिस्टम. एअर इंटेक सिस्टम. आता एअर इंटेक सिस्टम सारखीच आपल्याला एक्झॉस्ट सिस्टम पण नावाची पण सिस्टम असते. तर एक्झॉस्ट सिस्टम म्हणजे काय आहे, एक्झॉस्ट सिस्टम मध्ये काय आहे, तर एक्झॉस्ट सिस्टम पण सिमिलर आहे. तर इथे इंटेक मॅनिफोल्ड दाखवले बघा, एअर इंटेक इथं घेतला, हा झाला तुमचा सुपरचार्जर. हा सुपरचार्जिंग करून एअर इज बिंग सप्लाइड टू द इंटेक मॅनिफोल्ड. ओके, सो इंटेक मॅनिफोल्ड, फ्रॉम द इंटेक मॅनिफोल्ड एअर विल गो टू द engine cylinders. Okay, with a turbocharger, supercharger or turbocharger. So air system, intake system for a turbocharged engine is shown in this particular figure. असंच एक्झॉस्ट सिस्टम पण असते, एक्झॉस्ट सिस्टम पण असते. तर एक्झॉस्ट सिस्टम मध्ये काय आहे, तर सिमिलर टू एअर इंटेक सिस्टम वी हॅव व्हॉट वी कॉल ॲज अ एक्झॉस्ट सिस्टम ऑल्सो. तर एक्झॉस्ट सिस्टम मध्ये काय आपल्याला मग काय पाहिजे, एअर इंटेक सिस्टम आपण बघितली. एक्झॉस्ट सिस्टम मध्ये काय असतं, तर एक्झॉस्ट सिस्टम मध्ये ह्याच्या उलट असतं. काय होतं, तर आपण आता इथं 1 2 3 4 ही समजा 4 इनलेट आहेत. या 4 इनलेट मधून इथं एक्झॉस्ट कुठून येणार, एका सिलेंडर मधून इथे येणार, दुसऱ्या सिलेंडर मधून इथे येणार, तिसऱ्या सिलेंडर मधून इथे येणार, चौथ्या सिलेंडर मधून इथे येणार आणि ती एकत्र होऊन एका पाईप मध्ये येते आणि पुढे सायलेन्सरला जाते. सो सच अ सिस्टम इज कॉल्ड एज अ एक्झॉस्ट सिस्टम. सच अ सिस्टम इज कॉल्ड एज exhaust system. Excuse me 1 minute. बोला की मॅडम, बोला की मॅडम. लेक्चर चालू आहे मॅडम, एक 12 नंतर. हा बोला की. हा 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 हा. परत तेच आता दुसरे घ्या की, मग आपल्या दुसरी माणसांची नावं देतो की तुम्हाला मी. घ्या की हे डीडी रोंगे घ्या, दिग्विजय रोंगे, थर्मलचा माणूस आहे, सीएफडी वरती घेईल. मग ते असू दे की, सीएफडी वरती घेतील किती, सीएफडी वरती घेतो म्हणाले त्या दिवशी म्हणाले की. मग परत मी काय घ्यायचं आता परत. नाही बरोबर आहे, प्रॉब्लेम येणार नाही, बरोबर आहे, परंतु मी काय घ्यायचं परत आता, असं परत परत प्रश्न आहे ना. पण ठीक आहे, मी लेक्चर झाल्या तर आपण डिस्कस करू बघा, मला लेक्चर चालेल. ठीक आहे, बघ हा बघू बघू. ओके ओके, नो प्रॉब्लेम. हा कन्फर्मेशन देतो, लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कॉल करतो मी. हा ओके 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 ओके, मी देतो लेक्चर झाल्यानंतर कॉल करतो. So, okay, I hope there was some important call from the department. Okay, so everybody's here. Everybody's here.
All are able to hear me? Yes, sir. Yes, sir. Yes, हा, sir. तर आपण आता इंटेक सिस्टम बद्दल डिस्कस केलं. आता एक्झॉस्ट सिस्टम बद्दल डिस्कस करतोय. एक्झॉस्ट सिस्टम म्हणजे इंटेक सिस्टमच्या उलट्या प्रकार होतोय. म्हणजे काय की आतापर्यंत आपण एका पाईप मधून येत होतं आणि ती 4 सिलेंडरला दिलं. आता 4 सिलेंडर मधून येणार आणि परत ती एका पाईप कडे जाणार. तर जवळजवळ त्याची उलटी प्रोसेस आहे. मग इथं पण तसंच सगळं एकसारखं आपल्याला प्रेशर मेंटेन करायला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला. कारण कसं आहे की बॅक प्रेशर जर एखाद्या सिलेंडरला वाढलं, बॅक प्रेशर म्हणजे काय की सिलेंडरच्या बाहेरचं जी प्रेशर आहे जो सिलेंडरवरती ऍक्ट होतोय, सिलेंडरच्या आउटलेटवरती ऍक्ट होतोय, त्याला आपण बॅक प्रेशर असं म्हणतो. मग समजा बॅक प्रेशर जर वेगळं वेगळं झालं तर प्रत्येक सिलेंडर मधून बाहेर येणारे गॅसेस आहेत ती वेगवेगळ्या प्रमाणात येणार. म्हणजे स्कॅव्हेंजिंग वेगवेगळ्या प्रमाणात होणार. आता स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय तर फ्लशिंग आउट ऑफ द एक्झॉस्ट गॅसेस फ्रॉम द सिलेंडर इज कॉल्ड एज स्कॅव्हेंजिंग. मग स्कॅव्हेंजिंग जर वेगवेगळ्या प्रमाणात झालं म्हणजे काय तर द अमाऊंट ऑफ गॅसेस विच आर गोइंग टू बी रिटेन्ड इन द सिलेंडर इज गोइंग टू चेंज. म्हणजे एका सिलेंडरमध्ये वेगळ्या प्रमाणात एअर एक्झॉस्ट गॅसेस शिल्लक राहत आहेत, दुसऱ्या सिलेंडरमध्ये वेगळ्या राहत आहेत, तिसऱ्या सिलेंडरमध्ये वेगळ्या राहत आहेत. असं जर झालं तर ज्या वेळेला आपण फ्रेश चार्ज भरतो मग ज्या सिलेंडरमध्ये एक्झॉस्ट गॅसेस जास्त शिल्लक राहिले तिथं एअर कमी भरली जाणार. ज्या सिस्टममध्ये कमी एक्झॉस्ट गॅसेस राहते तिथं जास्त एअर भरली जाणार. आणि जास्त एअर भरली जाणार म्हणजे कंबशन चांगले होणार आणि कमी एअर भरली जाणार म्हणजे कंबशन व्यवस्थित होणार नाही. आणि जास्त एअर चांगलं कंबशन म्हणजे मोर पॉवर आणि कमी एअर म्हणजे इनकम्प्लीट कंबशन. मग परत आणखी व्हायब्रेशन, इट विल लीड टू व्हायब्रेशन. तर both intake system and exhaust system are important from a mechanical engineering point of view, okay, and it has to be properly designed by a mechanical engineer, okay. So that you have to take into consideration. So here we have the filters. So we have a filter over here, wet filter. Then here what are shown is the turbocharger. Then you have here the silencer assembly. So after the exhaust gases coming from the exhaust manifold will go to silencer. Here the silencer will silence the noise and then it will be supplied to atmosphere. Silencing ह्याचं कामच आहे सायलेन्सिंग. ओके, त्याचं नाव आहे सायलेन्सर. तर आपल्याला बघा आपण काय करतो, इलेक्शन आलं की गाडीचं सायलेन्सर काढून ठेवतो. का? मोठा आवाज व्हावं, का सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जावं, माझ्या गाडीकडे जावं, म्हणून आपण सायलेन्सर काढून ठेवतो. तर what is the function of the silencer then? The function of the silencer is to silence the sound. म्हणजे थोडक्यात काय तर आतमधून जी काही गॅसेस ज्या वेळेला सिलेंडर मधून बाहेर येतात, if you are allowing them to directly go to the atmosphere, then huge noise is going to be produced. तर का त्याचं रिझन काय, का मोठा आवाज तयार होतोय? तर आपल्याला माहितीये समजा आता मी थोडीशी हवा भरली एखाद्या बलून मध्ये आणि ते फोडला तर ते आवाज एवढा मोठा येत नाही. परंतु मी जर खूप हवा भरली, जास्त प्रेशरनं भरली आणि मी तर फोडला तर मोठा आवाज येणार. म्हणजेच काय, द नॉइज इज बीइंग प्रोड्युस्ड व्हेन द ह्यूज हाय प्रेशर गॅसेस आर कोलाइडिंग ऑन द atmospheric pressure gases. Huge noise is being produced and the amount of sound produced will be proportional to the pressure difference between the gases which are colliding on each other. मग आतमधून येणाऱ्या गॅसेस जर खूप प्रेशरने येत असतील आणि if you are allowing them to directly go to atmosphere, then huge noise will be produced. मग आपण काय करतो, एक सायलेन्सर नावाचा एक कॉम्पोनंट इथं टाकतो and what its function, it will ensure that the pressure is going to be reduced and almost nearer to the atmospheric pressure, it will be allowing the gases to go to the atmosphere. Bro? So that is how it is going to silence. There are many principles of silencing. Okay, there are many principles of silencing. We are not discussing over here what are the different types of silencers, what are the different principles of silencing, etc. etc. बरोबर. तर असे वेगवेगळे प्रिन्सिपल असतात आणि त्याचे सगळ्यांचं फंक्शन फायनली काय होतं की इट इज गोइंग टू सायलेन्स. सो here we will be able to so you can see over here in this particular engine, it is a marine type of engine or a power generation type of engine where you can see one cylinder is giving one exhaust pipe, another exhaust pipe. So here this is separate. So here one exhaust system per cylinder, and here we have one
inlet system per cylinder. So that is a different case for heavy engine. So we have exhaust pipes, and in the exhaust system we do have the, along with the silencer, we will also use nowadays the catalytic converter also. Catalytic converter पण आपण exhaust system मध्ये बसवतो. आता catalytic converter चं काम काय आहे, तर catalytic converter चं काम आहे जे काय न्यूझन्स गॅसेस आहेत, पॉइझनस गॅसेस आहेत, त्याला हार्मफुल गॅसेस आहेत, त्याला हार्मलेस गॅसेस मध्ये कन्वर्ट करतो. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. सो द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर ते एक्झॉस्ट पाईप मधून सायलेन्सरला जाणार, सायलेन्सर मधून टेल पाईपला जाणार. सो दिस इन्क्लूड्स द सायलेन्सर अँड द कनेक्टिंग डक्ट्स. सायलेन्सर आणि त्याच्याबरोबर असलेल्या पाईपा त्यात असतात. एक्झॉस्ट गॅसेस कमिंग आउट ऑफ द इंजिन इज नॉइसी, खूप आवाज होतो. सायलेन्सर इज प्रोव्हाइडेड टू रिड्यूस द नॉइस. सायलेन्सर आपण कशासाठी देतो, नॉइस रिड्यूस करायला. एक्झॉस्ट पाईप लीडिंग आउट ऑफ द बिल्डिंग it should be short in length with the minimum number of beds to provide a low pressure loss in the possible. म्हणजे त्याची लेंथ आपल्याला कमीत कमी ठेवावी लागते. Each engine should have its independent exhaust system. मोठ्या इंजिन साठी आपल्याला प्रत्येक इंजिन सिलेंडरला वेगवेगळा आपल्याला एक्झॉस्ट द्यावा लागतो. Where possible, exhaust heat recovery should be made to improve the plant efficiency. ज्या वेळेला आपण हे थर्मल पॉवर प्लांट साठी वगैरे इंजिन वापरतो त्यावेळेला काय करतो, तर आपण तिथं रिकव्हरी सिस्टम पण बसवतो. सो व्हॉट इज दिस रिकव्हरी सिस्टम? हीट रिकव्हरी सिस्टम, जेणेकरून आपल्याला हीट जास्त लॉसेस होणार नाही, त्यातनं आपण हीट रिकव्हर करून घेऊन आपण परत एअरला देणार. सो सच अ सिस्टम इज ऑल्सो पॉसिबल. एअर हिटिंग, स्टीम जनरेशन इन डिझेल इंजिन, पॉवर प्लांट एक्सेट्रा. तर ती कशासाठी वापरणार आपण? एअर हिटिंग साठी वापरणार किंवा स्टीम जनरेशन साठी आपण वापरतो. So the heat recovered from engine. Now this is your exhaust manifold. Then it is coming to the catalytic converter, and then it is going to exhaust B part. So catalytic converter will have so many parts. Okay, and then we have the silencer or muffler, and then it will go to atmosphere. ओके, तर एवढी लेंथी एक्झॉस्ट सिस्टम आपली तुमची तयार झाली. तर या पूर्ण सिस्टमला आपण एक्झॉस्ट सिस्टम कुठून, इथून स्टार्ट झाली. तर इथून काय झालं, वेगळ्या वेगळ्या सिलेंडर मधून आउटलेट येते, ते एकत्र झालं, एकत्र होऊन इथं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये गेलं. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये हार्मफुल गॅसेस ट्रीट करतात. मग काय काय होतं, तर काही ठिकाणी आपल्याला ऑक्सिडेशन करावं लागतं, काही ठिकाणी रिडक्शन करावं लागतं, असं वगैरे करून परत आपण फायनली त्या गॅसेसला आपण सायलेन्सर मध्ये आणणार, सायलेन्सर मध्ये आवाज कमी करणार, and then we will let them to atmosphere. So this is about exhaust system. So I hope everybody understood what is the intake system and what is the exhaust system in case of a engine. Okay, so as a mechanical engineer, what is important? The important thing over here is that the pipe, whatever we are going to design, okay, तर इथं तुम्ही जेवढं प्रेशर असेल तेवढं प्रेशर इथं नसणार आहे. जसं अंतर वाढेल, जसं आपण पूर्वी पण डिस्कस केलं, आपलं घर त्या टाकीपासून पाण्याच्या टाकीपासून आपलं घर जेवढं अंतर जास्त असो तेवढं कमी दाबानं आपल्याला पाणी मिळतं. म्हणजेच काय, तर प्रेशर ड्रॉप होतं. म्हणजे जसं जसं आपण लांब जाऊ तसे प्रेशर ड्रॉप वाढत जातो. आता इथलं प्रेशर वाढलं की इंजिनवरती येणारा बॅक प्रेशर वाढतो. मग आपल्याला एक कुठेतरी ऑप्टिमायझेशन करावं लागतं. बरोबर, म्हणजेच काय, तर ही जी पाईप आहे, पाईपची लेंथ आपल्याला मिनिमम ठेवावी लागते. At the same time, we have to ensure that whatever the gases are coming, they are coming out with the least pressure difference from that of compared to that of atmospheric pressure. म्हणजे ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आणि इथून बाहेर येणाऱ्या गॅसेसचे प्रेशर आपल्याला एकसारखे, जवळजवळ एकसारखे ठेवलं तर आपल्याला कमीत कमी आवाज मिळतो. Okay, so that is where the design of a role of the mechanical engineer come into picture in the design of a exhaust system. तर एक्झॉस्ट सिस्टम ज्या वेळेला आपण डिझाईन करतो असं म्हणतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. मग आपण ह्याच्यामध्ये किती प्रेशर लॉस झाला, इथं प्रेशर कसा लॉस झाला, किंवा वाढवायचा आहे, कुठे कमी करायचा आहे प्रेशर लॉस, परत काय काय करायचं आहे, त्यात जी काय ट्रीटमेंट करणार आहे त्या ट्रीटमेंट करत असताना प्रेशर लॉस आपलं होणार आहे का. कारण ही समजा इथं कुठेतरी अडथळा पॅक झालं, बरोबर, आपल्याला समजा आता उदाहरणार्थ आपण ही डिझेल इंजिन साठी वापरतो, तर डिझेल इंजिन मधून काजळी पण येते. आता काजळी म्हणजे इथं फिल्टर लावला, आता फिल्टर लावल्यानंतर काय झालं की त्या फिल्टर मध्ये ती काजळी अडकून बसली, कारण काजळी आपण तर बाहेर सोडू शकत नाही. सो वी हॅव टू यूज अ फिल्टर. मग आता आपण इथं फिल्टर यूज केला,
तर काय होतं, हळूहळू ती फिल्टर चोकअप होऊन जातो. आणि एकदा तर फिल्टर चोकअप झाला देन इट इज गोइंग टू इन्क्रीज द बॅक प्रेशर ऑन द इंजिन. आता बॅक प्रेशर झाला म्हणजे काय झालं, इथून बाहेर येणारे गॅसेसची क्वांटिटी कमी होत जाते. म्हणजे थोडक्यात काय, द अमाऊंट ऑफ गॅसेस गोइंग टू बी रिटेन्ड इन टू द सिलेंडर इज गोइंग टू इन्क्रीज. बरोबर. देअरफॉर मग जास्त गॅसेस आतमध्ये रिटेन झालं म्हणजे काय, तर नेक्स्ट सायकल मध्ये ज्या वेळेला आपण फ्रेश चार्ज न भरणार आहे तो चार्ज कमी बसणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, इट स्टार्ट सप्लाइंग लेस पॉवर, गिव्हिंग लेस पॉवर. मग आपण काय करणार, पॉवर कमी द्यायला लागले काय, ठीक आहे, मग आपण फ्युएल वाढवणार. फ्युएल वाढवलं की काय होतंय, आता मिक्सचर रिच झालं. तर जास्त रिच मिक्सचर झालं की काय होणार, सगळे फ्युएल मॉलिक्युल्स बर्न होतात का माहित नाही आपल्याला, कारण ऑक्सिजन कमी पडते. बरोबर. कारण आपल्याला इथं आता व्हॉल्यूम कमी आहे, अवेलेबल व्हॉल्यूम जी आपल्याला फ्रेश चार्ज भरण्यासाठी अवेलेबल व्हॉल्यूम कमी झालंय का, कारण ती क्लीनच होत नाही. म्हणजे आज समजा मी टाकी भरली आणि आज टाकी भरल्यानंतर उद्या मी ज्या वेळेला टाकी भरतो त्यावेळेला समजा माझी 100 लिटरची टाकी आहे आणि उद्या जर मला त्यात 100 लिटर भरायचं असेल तर पहिल्यांदा अगोदर मला आज ती पहिल्यांदा टाकी रिकाम करावं लागेल ना. उद्या आज मी माझं 100 लिटर आज जी काय भरलेलं आहे ती रिकाम केलं तर मी उद्या 100 लिटर भरू शकतो. परंतु आजच्या 100 लिटर मधलं जर 20 लिटर तिथं उरलं तर उद्या त्यात 80 लिटरच असणार आहे. समथिंग लाईक दॅट हॅपन्स इन अ इंजिन ऑल्सो. मग काय होणार की प्रत्येक वेळी जास्त गॅसेस आतमध्ये राहिल्यामुळे, शिल्लक राहिल्यामुळं, कशामुळं, बॅक प्रेशरमुळं. बरोबर. व्यवस्थित न डिझाईन चुकीचं झाल्यामुळं किंवा कुठंतरी सिस्टम चोकअप झाल्यामुळं. बरोबर. तर त्यावेळेला काय होतं की इंजिन पॉवर कमी द्यायला चालू होतं, कारण आपण मिक्सचरच कमी सप्लाय केला. मग आपल्याला पॉवर वाढवायची असती, कारण आपण ह्या सिस्टमसाठी आपण डिझाईन करताना एक ही इंजिन एवढं पॉवर देणार आहे असं गृहीत धरून सिस्टम डिझाईन केलेली आहे. बरोबर. आणि ते सिस्टम डिझाईन करताना ही जी एक्झॉस्ट पाईप मधला जो प्रॉब्लेम्स आहेत हे काय कन्सिडर केलेले नसतात. आपण इंजिन बद्दल फक्त विचार केलेला असतो आणि आपण असं करतो की असं कंबशन झालं की एवढं पॉवर तयार होईल, परंतु ही जी काय प्रॉब्लेम आहे तो आपण कन्सिडर केलेला नाही तिथं. मग काय करावं लागेल आपल्याला, जर समजा इथं प्रेशर ड्रॉप होत असेल तर आपल्याला जर पॉवर वाढवायची तर आपण काय करणार, फ्युएल वाढवतो. आता फ्युएल वाढवले म्हणजे काय झालं की मिक्सचर रिच होतं आणि रिच मिक्सचर सप्लाय होतं म्हणजे काय होतं, फ्युएल जास्त असताना ऑक्सिजन कमी असतं. आता ऑक्सिजन कमी झालं म्हणजे काय होतं, कंबशन इनकम्प्लीट होतं. आता कंबशन इनकम्प्लीट झालं म्हणजे काय होतं की अनबर्न्ड गॅसेस जास्त प्रमाणात बाहेर यायला चालू करतात. अनबर्न्ड फ्युएल जास्त प्रमाणात बाहेर यायला चालू होते, हार्मफुल गॅसेस जास्त प्रमाणात बाहेर यायला चालू होते. सो दॅट इज हाऊ द exhaust system design is going to affect the engine design or engine performance. Okay. So we do have here catalytic converter. So what is this catalytic converter? Catalytic converter म्हणजे तिथं वेगळे वेगळे प्रकारचे आपल्याला कॅटलिस्ट वापरते असतात. उदाहरणार्थ रोडियम, जी काय इनर्ट एलिमेंट्स असतात, अँड दोज catalyst material is going to catalyze some reaction. आता ते रिएक्शन कुठले, तर एक तर ऑक्सिडेशन रिएक्शन किंवा रिडक्शन रिएक्शन. म्हणजे आता उदाहरणार्थ एन बाहेर येत असेल तर, किंवा NO नायट्रोजन ऑक्साईड बाहेर येत असेल, किंवा CO कार्बन मोनॉक्साईड बाहेर येत असेल, तर दीज आर ऑल हार्मफुल गॅसेस. बरोबर. मग आता समजा CO घेतला आपण, कार्बन मोनॉक्साईड इज व्हेरी पॉइझनस, बट कार्बन डायऑक्साइड इज नॉट पॉइझनस. इट इज हार्मफुल बट नॉट पॉइझनस. मग काय करणार आपण, CO जर येत असेल तर आपण त्याला काय करणार, एअर सप्लाय करून ऑक्सिडाइज करणार इंटू CO2. CO ला CO2 मध्ये कन्वर्ट केलं. ही कुठं होतं मग, ही कॅटलिटिक कन्वर्टर मध्ये होते. बरोबर. तसंच समजा इथून नायट्रोजन ऑक्साईड आले, NO आलं, तो नायट्रोजन ऑक्साईड इज अ हार्मफुल गॅस अँड वी वॉन्ट टू हॅव देन नायट्रोजन इज हार्मलेस, कारण ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला माहिती आहे भरपूर प्रमाणात नायट्रोजन आहे ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये. तर मग काय करायचं आपल्याला, आता ती NO आलेलं त्यातलं O काढून टाकून आपल्याला फक्त N ठेवून आपल्याला बाहेर सप्लाय करायचं आहे. सो व्हॉट वी विल डू, वी विल reduce or reduction reaction we have to go for.
आणि ह्याची व्यवस्था आपल्याला कुठे करावी लागते, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये करावी लागते. तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये एक ठराविक कप्प्यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन केली जाते, ठराविक कप्प्यामध्ये रिडक्शन रिॲक्शन केली जाते. मग ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय करतो, तर आपण ऑक्सिडाइज करतो, म्हणजे त्याला ऑक्सिजन मॉलिक्युल्स ऍड करतो आणि हार्मलेस गॅसेस मध्ये कन्वर्ट करून जी हार्मलेस गॅसेस तयार झाले दॅट विल बी लेट टू ऍटमॉस्फिअर. आणि रिडक्शन ज्या वेळेला करतो त्यावेळेला काय करतो, तर रिडक्शन मध्ये आपण ऑक्सिजन त्यातनं काढून घेतो, बरोबर. जसं मी आता म्हटलं NO किंवा NO2, कुठे जी काय नायट्रोजन ऑक्साइड्स आपण म्हणतो, वेगवेगळ्या नायट्रोजन ऑक्साइड्स असतात. तर ह्या नायट्रोजन ऑक्साइड्स मधले आपल्याला ती ऑक्सिजन पार्ट काढून टाकून N मध्ये कन्वर्ट करून आपल्याला पुढे सोडायचं आहे. किंवा सल्फर ऑक्साइड्स आहेत, तर सल्फर ऑक्साइड्स मधलं पण आपल्याला O पार्ट काढून टाकून सल्फर गॅसेस किंवा सम सल्फर ऑक्साइड्स आर लेस हार्मलेस त्याच्यामध्ये कन्वर्ट करून पुढे सोडायचंय. तर अशा प्रकारे आपण what we do in catalytic converter is we go for some oxidation reaction or some reduction reaction. We convert the gases whatever are coming from the engine which are harmful into harmless gases and then we let it to atmosphere. बरोबर. तर काय काय मग इथे येतं, सायलेन्सर मध्ये आवाज कमी करायची व्यवस्था आहे, बरोबर. एक फिल्टर बसवलंय आपण, जसं आता म्हणालो फिल्टर बसवलं, या फिल्टर मध्ये काय आपण केलं, काजळी वगैरे असेल तर ती फिल्टर करायची व्यवस्था आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मध्ये आपल्याला काय आहे की ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन दोन्ही प्रकारचे रिॲक्शन्स होत आहेत, बरोबर. आणि हे सगळं आपल्याला करून ती जी काय गॅसेस आहे ते हार्मलेस करून आवाज कमी करून पुढे सोडायचं आहे. ओके. तर ह्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने करतो आणि त्यामुळं ही सिस्टम खूप लेंथी होती. ओके. सो that was about intake system and exhaust system in case of engines. So anybody having any doubt with respect to intake system of engine and exhaust system of engine? कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. Anybody having any doubt? So nobody is having any doubt. So I hope everybody understood what has been discussed with respect to intake system and exhaust system. तर दोन सिस्टम आज कव्हर केले आपण today. So that is intake system and exhaust systems. So I hope everybody understood the points whatever we have discussed in the today's lecture, and in the next lecture maybe I think it is day after tomorrow, गुरुवार किंवा शुक्रवारी काहीतरी आहे आपल्याला, सकाळी असाच आहे. तर on that day I will be discussing about cooling system. Okay, the next lecture. So if everybody has understood whatever has been discussed, you can write your number in the chat box and mail you. And anybody having any doubts, the session is open for discussion. Yes, anybody having any doubt? Anybody having any doubt? Any doubt? Anybody with respect to intake system and exhaust system? विराट खूप महत्वाची सिस्टम आहे. ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर ही सिस्टम डिझाईन करताना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा रोल खूप मोठा आहे इथं, बरोबर. आपल्याला ती फक्त दिसताना एक पाईप दिसते, 2-3 पाईप एकत्र केलेला आणि पुढे चाललेली दिसते, परंतु इट हॅज सो मेनी features involved in it where the design is coming into picture. Okay, so the fluid is flowing through a pipe, and whatever the things has to be taken care when the fluid is flowing through the pipe, all those things has to be taken into consideration, like pressure, temperature, velocity, all these parameters has to be taken into consideration. आणि ते सगळं जशा प्रमाणात आपल्याला कंट्रोल करायचं आहे तशा प्रमाणात इथं कंट्रोल करावं लागतं. कंट्रोल करत करत आपण पुढे जातो. सो एनी डाऊट?
If you are out, please ask, or you may leave. Hello. हाँ बोला बोला. Somebody was asking something. हाँ बोला. सर मफलरचा यूज हाँ बोला बोला की मला ऐकू येते बोला. हाँ बोला बोला की मला ऐकू येते बोला. हॅलो. हाँ बोला की मला ऐकू येते म्हणले की बोला की. शनेश्वर बोला. व्हॉट इज द यूज ऑफ मफलर? मफलर. मफलर म्हणजे सायलेन्सर. सर व्हॉट इज द यूज ऑफ मफलर? This okay, I got the answer. Muffler or silencer is one and the same. त्याच्यातून काय होतं सर? Okay, काय muffler or silencer is one and the same. काय म्हणाला अजून एकदा विचारा. तुम्ही काहीतरी नंतर बोला. शनेश्वर. सायलेन्सरच्या जवळ ती मोठी नळी असते ना? करेक्ट. हा तर ते सांगितलं तुम्हाला की एक्झॉस्ट सिस्टम मध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स येत आहेत. बरोबर. एक मी तुम्हाला सांगितलं कॅटलिटिक कन्व्हर्टर. बरोबर. कॅटलिटिक कन्व्हर्टर नंतर एक फिल्टर येतो. मफलर म्हणजे जनरली म्हणजे तिथे एक फिल्टर असतो. बरोबर. मफलर म्हणजे तिथे एक फिल्टर असतो आणि त्याच्या पुढे येतो एक सायलेन्सर नावाचा कॉम्पोनंट. मग ज्या वेळेला आपण कॅटलिटिक कन्व्हर्टर वापरत नाही त्यावेळेला तिथं एक फिल्टर आणि एक सायलेन्सर या दोन्हीचं कॉम्बिनेशन जसं असतं युनिट असतं त्याला आपण मफलर म्हणतो. पण बेसिकली इट इज कॉल्ड समटाइम्स एज सायलेन्सर, इट इज समटाइम्स कॉल्ड मफलर. बोथ आर वन अँड सेम. दे आर नॉट मच डिफरंट. परंतु as a mechanical engineer, what from your point of view, what is important over there? What is its function? बरोबर. त्या दोन गोष्टी आहेत. तर तिथं एक फिल्टरिंगची व्यवस्था केलेली आहे, पार्टिकल फिल्टरिंगची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं साऊंड सायलेन्स करायची एक व्यवस्था केलेली आहे. बरोबर. मग आपल्याला जर समजा काही ठिकाणी फिल्टरिंग करायचं नाहीये, फॉर एक्झाम्पल आय एम युझिंग अ इंजिन फॉर ऍग्रिकल्चर ऍप्लिकेशन, तिथं काय फिल्टर जास्त करायची काही गरज भासत नाही. मग तिथं आपण मी फक्त सायलेन्सर वापरतो. सायलेन्सर त्या म्हणजे मफलर मध्ये तिथं फक्त सायलेन्सर युनिट असणार आहे. म्हणजे तिथं फिल्टरिंग एलिमेंटची मला त्याची गरज नाहीये तिथं. परंतु तीच जर मी एका गाडीमध्ये वापरत असेल अँड दॅट हॅज बीन डिझाईन फॉर युझिंग इन सिटी टाउन, then the pollution norms are coming into picture and I cannot allow the soot particles, carbon particles to come into atmosphere. मग तिथं मला फिल्टरिंग एलिमेंट बसवावं लागतं. ओके. सो मफलर इज नथिंग डिफरंट. इट इज जस्ट अ कॉम्बिनेशन ऑफ फिल्टरिंग एलिमेंट प्लस सायलेन्सिंग एलिमेंट. मग त्याला आपण कधी सायलेन्सर नुसतं म्हणतो, कधी मफलर म्हणतो. दॅट इज इट. आय होप शैनेश्वर अंडरस्टूड. शैनेश्वर वेगळं नाहीये. शैनेश्वर यू गॉट द आन्सर? येस सर. समजलं का? तुमचा डाऊट क्लिअर झाला का? येस सर. ओके. समजलं का? तुमचा डाऊट क्लिअर झाला का? हो सर समजलं. ओके. थँक्यू. Any other anybody else having any other doubt? Okay. If nobody is having any doubt, you can leave by marking your attendance in the chat box. Shivani, Shivraj, Abhijit Kukde, any doubts? Any doubt having? Okay, so I think they have left. So, okay, thank you then. We will stop our lecture over here for today. And in the next lecture, we'll discuss about the cooling system, engine cooling system.